नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळेला घरात आपण विचारतो की काय बनवू, त्यावेळेस त्यांचं उत्तर असतं काहीही बनव. आता अशा वेळेला आपल्यालाही सुचत नाही की काय बनवायचं. कधी कधी घरात भाज्यासुद्धा उपलब्ध नसतात. मग अशा वेळी मस्त गुबगुबीत रेसिपी बनवायची जी सगळेच मिटक्या मारत खातात. तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा ओवा असा हाताने चुरून घालायचा, म्हणजे याचा स्वाद छान लागतो. आता थोडंसं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी मस्त मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. कणिक छान ओलवली गेली की हाताच्या मागच्या बाजूने म्हणजे बोटांच्या मागच्या बाजूने मस्त हिला 2-3 मिनटं चांगली मळून घ्यायची, म्हणजे मऊसूत कणिक तयार होते. छान ग्लुटन फॉर्म होतं आणि लवचिक कणिक तयार होते. कणिक 2-3 मिनटं छान मळून झाली की चमचाभर तेल घालायचं आणि तेलासोबत सुद्धा मस्त मिनिटभर मळून घ्यायची आहे. कणिक छान मळवून झालेली आहे. झाकून पुढची तयारी करेपर्यंत हिला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. इथे मी 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले. गार झाल्यानंतर साल काढून घेतले आणि बटाटे किसून घ्यायचे. बटाटे गार झाल्यानंतरच वापरायचे, म्हणजे पाणी सुटत नाही, आणि सगळे बटाटे असेच किसून घ्यायचे आहे. बटाटे किसून झाले. आता यामध्ये चमचाभर कसुरी मेथी घालायची. त्यानंतर एक लहान चमचाभर आलं आणि मिरचीचा ठेचा. लसूण यामध्ये घालायचा नाही, मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1.5 लहान चमचा धनेपूड घालायची आहे. सोबतच रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. हिरवी मिरची आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालायची. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता सर्व साहित्य व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. चमचाने करायला जाल तर बटाट्यामध्ये मसाले व्यवस्थित एकजीव होत नाही, म्हणून स्वच्छ हातानेच एकजीव करून घ्यायचे. इथे मी वापरलेले बटाटे नवीन आहे, म्हणून थोडंसं चिकट सारण तुम्हाला दिसेल. जुना बटाटा असेल तर थोडंसं कोरडं सारण दिसतं, काही हरकत नाही. फक्त बटाटे उकडताना काळजी घ्यायची की बटाट्यामध्ये जास्त पाणी भरायला नको, खूप गाळ होईल इतके शिजवायचे नाही. बटाटे उकडले, वाफ निघाली की पटकन कुकरमधनं काढून घ्यायचे, किंवा मग तुम्ही डब्यांमध्ये शिजवून घेतले तरीही चालेल. मस्त सारण तयार झालंय. कणिक आपली इथे 15-20 मिनटं मस्त मुरलेली आहे, गुळगुळीत झालेली आहे. तर कणिक तयार आहे, सारण तयार आहे. मस्त ढाबा स्टाईल गुबगुबीत आलू पराठे करूया. या पद्धतीने पराठा कराल ना तर पुढे पहा, पराठा फुग्यापेक्षाही जास्त टम्म फुगतो. आणि या पद्धतीने सारण केलं ना, चवीला पराठे अप्रतिम लागतात. मी तर म्हणेल ढाब्याच्या चवीपेक्षाही भन्नाट लागतात. मध्यम आकाराच्या लिंबा इतका गोळा घ्यायचा. सुकं गव्हाचं पीठ लावून थोडीशी जाडसर पुरी लाटायची. त्यामध्ये भरपूर सारण भरायचं. पाहू शकतात मी सारणसुद्धा भरपूर घातलेलं आहे. वरतून थोडंसं सुकं गव्हाचं पीठ घालायचं. याने काय होतं, एक तर सारण व्यवस्थित स्टफ करता येतं आणि सारण आणि पिठाच्या मध्ये थोडीशी जागा होते, म्हणून पराठासुद्धा टम्म फुगतो. व्यवस्थित हलक्या हाताने गोळा बंद करायचा, जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने. वरतून व्यवस्थित चिकटून द्यायचा. सुकं गव्हाचं पीठ लावायचं आणि सुरुवातीला लगेच लाटून न घेता हलक्या हाताने बोटांच्या मदतीने हा गोळा थोडासा पसरट करायचा, म्हणजे कडेपर्यंत सारण जातं. आणि पराठा लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे पराठा अजिबात फुटत नाही. मध्ये जास्त दाब द्यायचा नाही. पराठा मस्त काठोकाठ पातळ लाटायचा. पण हा पराठा मी थोडासा जाड ठेवते, कारण ढाबा स्टाईल आहे. ढाब्यावर पराठे खाल्ले तर तुम्ही पाहू शकतात थोडेसे जाडसर मस्त गुबगुबीत जास्त सारण भरलेले असतात. आपण सुद्धा आज तसेच करतोय. आणि पराठा लाटताना अजून एक काळजी घ्यायची की 1-2 वेळा त्याला उलटून पलटून लाटायचा. जर एकाच बाजूने लाटला ना तर काय होतं, एक बाजू पातळ होते आणि खालची बाजू जाड राहते. मस्त पराठा लाटून घेतला. पाहू शकतात काठोकाठ सारण पसरलेलं आहे. आता पराठा भाजून घेऊया. तवा छान गरम केलाय. पराठा घातला की मोठ्या आचेवर भाजायचा. वरतून बबल्स आले की उलटून घ्यायचा. खालून जसा शेक बसतो पराठा टम्म फुगायला लागतो. आता तुम्ही पुढे पाहालच. भाजत असताना आवडीनुसार तेल तूप लावू शकतात. इथे मी आज तेलच लावलेलं आहे. आणि पराठा मस्त असा टम्म गुबगुबीत फुगायला लागलेला आहे, फुग्यासारखा. एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आणि हे पराठे ना थोडेसे लालसर खरपूस होईपर्यंत भाजले ना की मस्त लागतात. जसा जसा पराठा भाजला जातोय त्यामधलं सारणसुद्धा मस्त वाफ लागते, त्यामुळे शिजतं आणि त्याचा सुगंध अप्रतिम येतोय. एक पराठा करून झाला, एखाद्या जाळीवर काढायचा, म्हणजे वाफ धरून मऊ होत नाही. आता सगळेच पराठे आपण असे तयार करून घेऊया. जितकं आपण 5 बटाट्यांसाठी गव्हाचं पीठ घेतलं होतं अगदी योग्य प्रमाण आहे. सारणसुद्धा उरत नाही आणि पीठसुद्धा उरत नाही. भरपूर सारण भरलेले 6 ते 7 पराठे इथे तयार होतात.
एक पराठा लाटून होतो तोपर्यंत तव्यावर दुसरा पराठा भाजून होतो. एकूण एक पराठे असेच टम्म फुगतात. या पद्धतीने पीठ मळून पहा, असं सारण बनवून पहा, तुमचेसुद्धा पराठे असे फुग्यासारखे टम्म फुगतील. पराठा वगैरे असा फुगला ना की छान आनंद होतो. जो पदार्थ जसा आपल्याला हवा आहे तसा मिळाला ना की खूप छान वाटतं. जसं ढोकळासुद्धा टीनमधून परफेक्ट बाहेर आला की खूप छान वाटतं, तसंच पराठेसुद्धा टम्म फुगले ना की खूप मस्त वाटतं. आता सगळेच पराठे आपण या पद्धतीने मस्त खरपूस भाजून तयार करून घेऊया. तर इथे आपले मस्त ढाबा स्टाईल गुबगुबीत मसालेदार आलू पराठे तयार आहे. दही, सॉस, कांदा आणि बटरसोबत सर्व करायचे. चवीला उत्तम लागतात. दुपारच्या जेवणात बनवू शकतात किंवा मग नाश्ता न बनवता डायरेक्ट ब्रेकफास्ट आणि लंचच्यामध्ये ब्रंच म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकतात. पोटभरीचे आहे, चवीला अप्रतिम लागतात. मुलं काय घरातले सगळेच आवडीने खातात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे आलू पराठे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच गुबगुबीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.